ओ नंदुदा, ओ नंदुदा, अहो काय कराल तुम्ही? उतरा उतरा खाली, उतरा खाली, उतरा की. अहो काय कराल तुम्ही? अहो काय करताय राणाताई? नंदुदा तुम्ही काय करताय? मान्य आहे, पुरामुळे यावर्षी शेतकऱ्यांचं लय नुकसान झालं, म्हणून का आत्महत्या करायची होय? हा, आत्महत्या करून काय बी फायदा नाही. अहो शेतकऱ्यांना लढायचं असते नंदुदा, लढायचं असते. पण कुणा संकट? या निसर्ग संकट, या बाजारपेठे संकट. शेतकऱ्यांना असं खचून जायचं नसतंय, खंबीरपणे उभं राहायचं असतंय. पण राणादा, हे बघा नंदुदा, आता मी तुम्हाला आत्महत्या करण्यापासून रोखलंय ना, तेव्हा हे तुम्ही समजेच नाही सांगणार ना? पण राणादा मी आत्महत्या करणार होतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? मग हे झाड, हे कासरा दुसरा आणि काय असणार? मी तुम्हाला झाड आणि कासरा दिसलं की आत्महत्याच करते असं वाटलं? अहो मी माझ्या पोरग्यासाठी झोपाळा बांधत होतो, मी अर्धा तास झालं झटत होतो, त्यात तुम्ही येऊन घोटाळा केला सांग. आता काय करा, झाडावर चढा आणि तेवढा कासरा बांधू द्या, नाही माझं पोरगं माझ्या नावानं बोंबलं. नाही नंदुदा, ते एक मिनिट. हा बुवा, राणा कुठे आहेस तू? हाय की इथं ते केस हुडकायलोय, ते माणसांचा जीव वाचवायलो. अरे इकडे तोडकर साहेबांचा जीव चाललाय तुझ्या हातून. लवकर येईन त्यांचा जीव वाचव, नाहीतर आपल्या सगळ्यांचा जीव घेतील ते. चालतंय की. काय ते? ते हेच की लगेच येतो. हा हो. चल येतो. राणादा माझं झोपाळा थोडं बांधून द्या की. नंदुदा, काय ते अर्जंटमध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवलं आणि तिकडे गेलो नाही तर कुणाचा तरी जीव जाईल. तो तुम्ही अर्धा तास करा, मी लगेच जाऊन येतो. हा चला. हे पान रिकामं, हे पान रिकामं, सगळं रजिस्टर रिकाम आहे आपलं. कुठलाही गुन्हा नाही, कुठली केस नाही, कुठलाही FIR नाही. हो ना सर, आपला भाग एकदम जगा वेगळा आहे. एक पण केस नाहीये. का दोन झालंय की, एक म्हणजे तस्करीचा माल आणि दुसरी लहान मुलांची तस्करी. किती मोठ्या केसेस आपल्या वाट्याला आल्यात साहेब, आणि राणानं त्या गुन्हेगारांना धरलं सुद्धा. काय उपयोग? दोन्ही केसेस वरच्या लेवलला गेल्या, आपल्या हातात काय? काय नाही, आणि किरकोळ गोष्टींच्या केसेस राणा दाखल होऊच देत नाही. तेच म्हणतोय मी, वैताग आणलाय नुसत्या त्या रानानं. कुठं आहे तो? मी फोन केलाय, निरोप दिलाय तुमचा. आल्यावर चांगली खरडपट्टी काढा तिची. कोण, मी? हा तुम्ही सिनियर आहात ना त्याला? हो पण साहेब, इट्स माय ऑर्डर. पण साहेब, जैन साहेब, अर्जंटमध्ये बोलून घेतलं, काय काम होतं काय? बुवा, हा. इट्स माय ऑर्डर. हो हो हो. राणा काय चाललंय? काय हे अजिबात चालणार नाही. काय ते? काय ते म्हणजे काय? काय? हे बघ बाबा, एक तर आपल्या एरियात केसेस दाखल होत नाहीत आणि तू त्या बाहेरच्या बाहेर मिटवतोस, आणि वर वाटतंय आपण नुसतं माशा मारत बसलोय. मग आपण काय करायला नको? वय बुवा, पण आपल्या भागात गुन्हाच घडत नाही, त्याला आपण तरी काय करणार? मांडवल्या करायच्या बंद कर तू. बुवा, पुढचं सांगा. हो, हे बघ राणा, तर तू बाहेरच्या बाहेर केसेस मिटवल्या तर आपल्या पोलीस स्टेशनला एकही केस येणार नाही, आणि केसच नाही आली तर वरच्या लेवलला डाऊट येणार. आपण परस्पर तोडपाणी करून केसेस मिटवतो असं वाटणार त्यांना. आपण तसं काय करत नाही बुवा. करत नाही, पण वरती तसं वाटतंय, त्याला काय करणार? राणा, फार आशा ठेवून आलो तुम्ही ह्या गावात. बुवा, हो, साखरवाल्या, पैसेवाल्या, राजकारणवाल्या भागात आलोय तर मोठी मर्दवकी गाजवीन असं वाटलं होतं साहेबांना. पैसा तिथं गुन्हेगारी असा समज होता साहेबांचा, आणि गुन्हेगार धरीन, मेडल मिळवीन असं वाटलं होतं साहेबांना. पण तू बाहेरच्या बाहेर केसेस मिटवतोस, त्यामुळं साहेबांचं मेडल हुकतंय राणा. साहेबांची बढती, साहेबांची बदली सगळं तुझ्यामुळं तटलंय राणा. काही शौर्यच गाजवता येत नाही साहेबांना. हे ना बुवा, मी बाहेरच्या बाहेर केस मिटवायचं बंद केलं आणि प्रत्येक गुन्हेगाराला 8 टाकून केस ठोकले तर मेडल मिळेल काय? नुसतं मेडलच नाही, बदली होणार आणि बढती मिळणार.
पण साहेबांचं दुःख नाही राहणार, या गावात केसेसच मिळत नाहीत, त्यामुळे शौर्य गाजवता येत नाही. राणा, कर्तव्य दक्ष पोलिसालाच मेडल मिळतं. आणि कर्तव्य दक्ष कोण? जो कायद्याच्या कक्षेत राहून जास्तीत जास्त केसेस आणेल आणि कायद्याचं राज्य आणेल तो कर्तव्य दक्ष. एवढंच नव, कायद्याचं राज्य कसं आणायचं ते माझ्यावर सोडा. साहेब ते नाही म्हणजे ते तुम्हाला मेडल मिळालं तर मला बी मिळणार. राणा, तू बाहेरच्या बाहेर केसेस मिटवायचं सोडून कायद्याचं राज्य आण, म्हणजे तुला आणि साहेबांना एकदम मेडल मिळेल. काय साहेब, बरोबर ना? एकदम बरोबर. राणा, आपण जास्तीत जास्त केसेस मिळवूया म्हणजे मेडल मिळेल. केसेस पाहिजेत नव, ज्यादा केसेस आणतो मी. आजच्या आज मेडल मिळणार बघा. आलोच. म्हणजे म्हणजे काय करणार? ए राणा, ए राणा, ला आणि काय करतोय कोणाला तो पांडुरंगा. हो दादा, काय करताय? ते कचरा टाकतो. कचरा नाही, मर्डर करताय म्हणा. मर्डर. मर्डर? बरं, तर कसं काय? कसं काय? आता तुम्ही कचरा टाकला म्हणजे त्याच्यामुळे डास होणार, ते डास माणसाची चावणार, मग डेंग्यू मलेरिया होणार, त्या आजारानं माणसं मरणार. मग मर्डरच म्हणा की हो. चुकलं राहणार आता. चुकलं बिकलं काय नाही, तुम्ही गुन्हा केलाय. चला पोलीस स्टेशनात. बरं आहे ना व? काळजी घ्या. हो तात्या, थांबा 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 थांबा. काय दारू पिलाय वय? हा, कुठनं पिऊन आला? नदीच्या पलीकडनं. म्हणजे बेकायदेशीर आहे ना व? चला. काय करा? ए अरे काय रे, हा? सार्वजनिक ठिकाणी घाण करते होय? हा, अरे फारच मोठी रांग लागली आहे बाबा. तुम्ही काय गुन्हा केला? मी रस्त्यावर कचरा टाकलाय. तिकडे उभा राहा. तुम्ही दोघांनी काय केलं रे? कुठं? साहेब, मी काय म्हणतोय, घरातनं भाकऱ्या मागवाय पाहिजे. एवढ्या केसेस नोंदवायच्या म्हणजे तेवढं केलंच पाहिजे की. बुवा बुवा बुवा, काय चाललंय हे? केसेस साहेब, एवढ्या? अहो राणाचंही असंच असते बघा, जे काय असेल ते भरपेट. अहो, ही काय खायची गोष्ट आहे का? साहेब, तुम्ही त्याला उकसवलात, मग हे असंच होत राहणार बघा. पण ह्या असल्या केसेस. साहेब, तुम्ही केसेस सांगितल्या, कसल्या केसेस ते नाही सांगितलं. चला साहेब. हे बघा, अजून दोघांनी घेऊन आलं. रांग केले काय? अय माग उभं राहा. चला रांगेत उभं राहा. चला साहेब, एवढे झालेत. रातच्याला अजून आणतो, पण ते आपल्या मेडलचं तेवढं फिक्स करा. अजून केसेस? साहेब, मी घरी जाऊ का नको? नाही म्हणजे माझा बी डबा मागून घेते इथंच. पण घरी कोण करणार? एक तर रजिस्टर लिहून लिहून हात दुखायला लागले. साहेब, तुम्ही काहीतरी करा. राणा, मला मेडल नको आहे. मेडल कॅन्सल. साहेब, मला बी नकोय. मग या सगळ्यांना बाहेर काढ. त्यांच्यावर केसेस घालू नका. द्या सोडून यांना. असं काय म्हणताय साहेब? अहो, या समध्यांनी गुन्हा केलाय, तेव्हा केस व्हायलाच पाहिजे. काय रे, गुन्हा केला का नाही? होय. राणा, परत असं आम्ही गुन्हा करणार नाही. परत अजिबात गुन्हा करणार नाही. आम्हाला लवकर सोडावं. होय राणादा, घरी बायकापोर वाट बघत असतील. होय काय? गुन्हा करताना बायका पोर दिसली नाहीत काय? चला मागे जरा, रांगेत उभं राहा. ए वा माग. मी काय म्हणतो साहेब,
गुन्हा केलाय तर केस होणारच. कायद्याच्या कक्षेत बसणारे केसेस आणलेत मी. साहेब केस तेवढी करा आणि ते आपल्या मेडलचं तेवढं बघा. राणा मला मेडल नको आहे. साहेब मला बी नकोय, पण लक्ष्मीला पाहिजे. आता तिला पाहिजे तर हे समजा करायला लागते बघ. राणा तू जरा शांत बस. बाहेर जा बरं. अहो पण साहेब, जा जा बाहेर. बुवा पहिलं लक्ष्मीला बोलवून आणा. आता तीच आपल्याला वाचवेल, तीच आपली तारणहार. आणि लवकर जा, कोणाला काही बोलू नका, गुपचूप जा. चला जा. ठीक आहे सर. मुकुंद चल ये. हो साहेब, साहेब आमच्या गावात नाण्यात का नाही रोज रातच्याला बायकोकडून पैसे हिसकवतात दारू प्यायला. मला वाटते दारू पिऊन बायकोला काहीतरी बोलत असणार. मी काय म्हणतो, जाऊन हुडकून धरून आणू काय? घरगुती हिंसाचाराच्या कलमेखाली अजून 2-4 केसेस आणतो. राणा तू जरा शांत बसतोस का? जा बरं बाहेर. तुम्ही आता सगळ्यांनी जरा शांत बसा आणि मौन व्रत धारण करा. अरे बाबांनो, सगळे साधू संत सांगून गेलेले आहेत, मौन व्रत आणि हरिनामात लई मोठी ताकद असते. सगळे बाहेर बसा तुम्ही. आणि रुपाली तू त्यांच्यावर लक्ष ठेव. हा चला बसा बाहेर. समजाने गुन्हा केलाय हो. लक्ष्मी तू इकडे कशी काय? राणा तू मौन व्रत ध्यानात ठेव आणि बाहेर जा. अहो पण साहेब, जा बाहेर बस. लक्ष्मी बाळा इकडे. बाळा आता तुझ्या रानादाला तूच आवर बाई. म्हणजे अगं तुझ्यासाठी मेडल मिळवायचं म्हणून राणा नाही ते आगोपणा करायला लागलाय. आता तूच आवर बाई त्याला. मेडलच्या नादात आम्हाला वात आणलाय बघ. बघ बाहेर किती माणसं धरून आणल्यात त्यानं. तू तुझ्या वचनातनं रिकामं कर त्याला, नाहीतर आम्हाला घरला बी जाता येणार नाही. एवढ्या केसेस आणेल तू. थांबा साहेब, मी सांगतो रानदाला. रानदा एवढं सगळं माझ्यासाठी केलं? होय, मी तुला शब्द दिलाय की नाही? मला नको तुझं मेडल. म्हणजे तू असाच भारी असे मला आईने बी सांगितलं होतं. पण आता बाय, आत्तापासून जे काय तू माझ्यासाठी केलंस ते बास आहे मला. हा, जर तू कधी मेडल मिळवलंस तर अजूनच मजा येईल. पण सगळं एकाच दिवसात करायचं असं कुठं? नाही, तसं नाही लक्ष्मी. ते मीच तुला म्हणलं होतं की एका दिवसात आणीन म्हणून. रानदा तू मेडल आण नाही तर नको आणू. तुला कोण काय बी बोलू दे, माझा हिरो तूच आहेस. लक्ष्मी आज मला जमलं नाही, पण एक ना एक दिवस तुला असं काहीतरी करून द्यावं, तुला माझा अभिमान वाटतो. तो तर आत्ता बी वाटतोय. रानदा तू लय भारी आहेस बघ. हॅलो हॅलो, कोण बोलताय सर? मी सूरज. मी माधुरी. बोला की. वहिनी आहेत काय? बोलतात का? आहेत की. बोलू का त्यासनी? काही सांगायचं होतं का? काय नाही, उद्या येणार आहे म्हणून सांगा. खरंच काय? वय तेवढं सांगा, उद्या येणार आहे ते. होय. तब्येत कशी आहे? हा? अहो म्हणजे तब्येत. काय ग, कोणाचा फोन आहे? हे आहेत. अगं बाई, बरं बरं,
चालू द्या चालू द्या. अहो नाही नाही, ते लई येळ झाला वाजत होता म्हणून घेतला. ते उद्या येणार आहे म्हणत होते. काय उद्या येणार आहेत सूरज भाऊजी? वय हॅलो, काय सूरज भाऊजी आता डायरेक्ट माधुरीला फोन करून कळवायला लागलात होय? हो वहिनी, मी तुम्हालाच सांगायला फोन केलता, आता तिनं उचलला फोन. ते ठीक आहे राहू द्या, लवकर या तुम्ही, आम्ही सगळे वाट बघतोय. होय, येतो उद्या. हो. बघ बाई माधुरी, आता डायरेक्ट तुला फोन करून कळवायला लागलेत सूरज भाऊजी. अहो तसं नाही जी, फोन वाजला म्हणून घेतला. अगं आता यापुढे सूरज भाऊजींचे सगळे फोन तुलाच घ्यायचे. आता लवकरात लवकर यावं म्हणजे झालं बघा. अच्छा, म्हणजे तू सुद्धा त्यांची वाट बघतेस वाटतं. अंजल ताई, तुमचं आपलं काय बी बघा. राहू दे राहू दे. युवराज घ्या. मला ना काय, अहो घ्या हो, खाशीला तर हुशीला घ्या. मला ना काय म्हणलं की मी. युवराज, तुम्ही बी एकदम त्या संधीचा सारखा आहेसा बघा, एकदम सारख्याला वारक. दुधावर दुश्मनी. ते तुम्ही नका म्हणलं ना, मग उग बाया कशाला घालवायचं. ते राहू दे ग, मला या घरात राहू वाटत नाही बघ चंदा मावशी. मला बी राहू वाटत नाही, पण काय करणार, शेवटी या घरचं मालक आहेसा तुम्ही. मम्मीने काय सांगितले ध्यानात आहे ना व? युवराज, या घरातली समधी माणसं तुमची दुश्मन आहेत, अगदी या दुधासारखी. तर माधुरीचं लय बी ऐकत जाऊ नका. मी ताईसाहेबांची कशी पाठराखीण होती तशीच तुमची बी पाठराखीण आहे. ती माधुरी या घरची मालकीन बनाय निघाली, म्हणून सांगते तुम्ही लय बी ऐकत जाऊ नका तिचं, समजलं काय? ती मालकीन, मला काय या घरचा. तेच ते. युवराज, युवराज दूध पिरासा ना, खारी खोबरं आणू काय? हा आणा की. तुम्हाला एवढंच खाऊ वाटतंय तर घेऊन या आणि खावा. माझ्यासाठी नाही, युवराज साठी. काय झालं साहेब, आज एकदम गपगप आहे. तुम्हाला एक खुश खबर सांगू का? काय? तुमचं बाबा येणार आहे दुबईवरनं. तुम्हाला खुशी नाही झाली युवराज? ते की नाही तुमच्यासाठी काहीतरी मस्त आणणार बघा. मला त्या माणसाकडनं काय असं ना काय, माझ्या मम्मीला जेलात पाठवले त्यानं, मला एकटे पाडले त्यानं. युवराज, अहो असं का म्हणतायसा तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना की मी हाय म्हणून. आणि तुम्हाला ती म्हण माहितीये का, माय मरो आणि मावशी जगो. मी तुमच्या आईसारखेच आहे युवराज. तू मालकीन बनणार का या घरची? अजिबात नाही. मी मला काय या घरचा. अहो असं नाही युवराज. कसं काय? युवराजला समजा कळतं घरात काय चाललंय काय नाही, कळलं काय? युवराजला हुशार आहे. तुम्ही आणलाच का खारी खोबरं? नाही, युवराजचा तर मूड नाही. तू मूड घालविलच ना व. जा चल, तुझं काम कर चल. मी माझं कामच करते.